राजवाडे सर यांना मी यासाठी धन्यवाद देते. नमस्कार. प्रत्येक वेळेला एखादी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ना नव्याने, तेव्हा आम्हाला ना वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळतं. आणि हे वैशिष्ट्य आहे खरं तर स्टार प्रवाहाचं किंवा तुमच्या सगळ्या टीमचं, की दरवेळेला काहीतरी वेगळा संदेश, वेगळा मेसेज आणि त्याबरोबरच मनोरंजन, अशी छान एक रेशीमगाठ बांधलेली आहे. तर या मालिकेच्या निमित्ताने एक वेगळा विषय आपण मांडतोय, एक वेगळा विषय लोकांसमोर घेऊन येतोय. तर हे दरवेळेला काहीतरी वैशिष्ट्य करण्यामागचं कारणच काय आहे? नमस्कार. नेहमीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला भेटायला आलात. आमच्या आणि रसिक प्रेक्षकांमधला जो दुहा तुम्ही आहात, प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन येता, खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट की जे काही माझ्या मित्रांनी आणि माझ्या सहकार्याने माझं कौतुक केलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार. हे तुमचं प्रेम आहे माझ्याबद्दलचं. पण द लीडर इज ॲज गुड ॲज हिज टीम इज. आणि मला असं वाटतं की आय एम लुकिंग गुड टुडे, माय टीम इज मेकिंग मी लुक गुड. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या टीमचं आहे की ते सातत्याने असा प्रयत्न करत असतात की त्यांचा लीडर चांगला दिसावा. त्यामुळे थँक्यू सो मच माय टीम. त्यांनी एक दिवस जर मनात आणलं की आज आपण बरं काम नको करूया, तर माझी फार पंचायत होईल आणि कदाचित आता जे काही 2-4 कौतुकाचे शब्द बोलले ते असं पण होऊ शकतं काय करतोय त्याला कळत नाही या शब्दात. त्यामुळे थँक्यू सो मच माझी टीम, माझ्या पाठीशी जे खंबीरपणे तुम्ही गेले 7 वर्ष उभे आहात. आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर मोर. थँक्यू सो मच. मगाचपासून मी वाट बघत होतो की मला कधी बोलवाल इथे, कारण का तिथे उभं राहून भीती वाटत होती की आता मालिकेची सगळी गोष्ट सांगितल्यानंतर मालिका बघणार कसे. लांबून असं वाटत होतं नको, थांबा, नको, इथे नको, इथे नको, ह्या गल्लीत राईट नको, लेफ्ट जा प्लीज. पण जे काही सांगितलंय ते योग्य पद्धतीने सांगितलंय सगळ्यांनी. प्रत्येक व्यक्ती जी इथे आली ते स्वतः कदाचित एक 3 तासाचा इम्प्रॉम्प्टू कार्यक्रम हँडल करू शकतात. इतकं प्रत्येकाचं वाचन आहे, इतकं प्रत्येकाचं टॅलेंट आहे आणि इतकं प्रत्येकाचं त्याच्या मागचं काम आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी म्हणतो की मी कास्टिंगच असं करतो की माझं काम सोपं करतो. आणि ते कास्टिंग सर्वात पहिल्यांदा निर्मात्यापासून सुरू होतं. इतके सशक्त निर्माते जे आज स्टार प्रवाहाला मिळत आहेत आणि त्यापैकी शशांक सोळंकी एक हे नाव आहे. आणि हे आजचं नाव नाही आहे, माझ्या मते जेव्हापासून दैनंदिन मालिका सुरू झाल्या मराठीमध्ये तेव्हापासून शशांक सोळंकी हे नाव आहे. त्यांना त्यांचं काम योग्य पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्याचमुळे इतकी मोठी जबाबदारी आपण अशा निर्मात्यांवर देऊ शकतो जेणेकरून सर्व कलाकारांना ते एका कुटुंबातनं घरून आपण एका वेगळ्या कुटुंबात जाऊन काम करतोय हे एक आश्वासन असतं, जेणेकरून ते फार फिअरलेसली काम करू शकतात. थँक्यू सो मच शशांक सर टू बी सच अ वंडरफुल प्रोड्युसर. आणि त्याच्याच बरोबर आपण ज्याच्या भरोशावर इतकं सगळं बोलत असतो ते लेखक माझे सगळे जे शशांक सरांना मिळालेले आहेत. आज ऋषिकेश पण आला इथे मागे उभा येतो, पण फार गुणी लेखक आहेत ते. आणि त्याच्याच बरोबर जो कॅप्टन ऑफ द शिप असतो तो माझा लाडका भरत. आणि मी नेहमीच त्याला सांगून ठेवतो किंवा सांगितलेलं असतं की मला तुझी फार गरज आहे, कारण का तू एक फार चांगला टेक्निशियन आहेस आणि प्रत्येक वाहिनीला, प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला, प्रत्येक स्टोरी टेलरला एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची गरज असते ज्याला त्या विषयाची जाण असते. आणि मला असं वाटतं भरत हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याला प्रत्येक विषयाची खोलपर्यंत जाणीव असते, तो अभ्यासपूर्वक करतो. आणि भरत असल्यानंतर माझं अर्ध प्रेशर कमी असतं. त्यामुळे भरत आणि शशांक सोळंकी अशी मूठ बांधल्यानंतर आम्ही सगळेच वचन देतो रसिक प्रेक्षकांना की फार खूप सगळ्यांनी सगळंच बोलून झालंय. मला फक्त 2 शब्द पटकन बोलायचे की मालिका तर आपण नेहमीच करतो, दैनंदिन मालिका असतात, नियमित पद्धतीच्या मालिका असतात, पण हा एक फार महत्त्वाचा विषय इथे या मालिकेद्वारे स्टार प्रवाह मांडते. मगाशी आपण बघितलं की निशा मॅडम आणि ज्योती मॅडम होत्या, त्यांनी काही प्रात्यक्षिकं दाखवली जी काळाची गरज आहे.
आणि ना काही काही गोष्टींवर आज काळाच्या गरजेप्रमाणे भाष्य होणं, त्याच्याबद्दलची चर्चा होणं फार गरजेचं असतं, फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही मालिका फार महत्त्वाची ठरणार. सो मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ही मालिका तितकीच अशाच पद्धतीची जबाबदारी निभावणारी मालिका आहे, जी सर्व रसिक प्रेक्षकांना करमणुकीसोबत काय जबाबदारी असली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत काय वागलं पाहिजे हे सुद्धा सांगेल. कारण का आज फक्त मगाशी अनुष्का म्हणाल्याप्रमाणे फक्तच एका मुलीनी मुलीसाठी किंवा बाईनी बाईसाठी उभं राहण्यापेक्षा आज प्रत्येक गरजवंताच्या मागे काही काही लोकांनी ठामपणे उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून ही मालिका फार महत्त्वाची ठरते. मग अशी म्हटल्याप्रमाणे नियमित मालिका तर आहेच, दैनंदिन मालिका आहेच, पण या मालिकेतर्फे एक फार महत्त्वाचा विषय सर्व रसिक प्रेक्षकांसमोर येतोय. त्यामुळे माझी खात्री आहे की तो सर्वांना खूप आवडेल. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इथेच थांबवत ही विनंती. त्याचबरोबर मालिकेचा गाभा जर आपण पाहिला